महात्मा फुले जयंतीनिमित्त भीम जन्मभूमी भव्य देखावा नागरिकांसाठी खुला। महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त नाशिक रोड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे मध्य प्रदेशातील महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावर आधारित भीम जन्मभूमीचा देखावा साकारण्यात आलाय। हा देखावा आज 11 एप्रिल रोजी नागरिकांसाठी खुला करण्यात आला। या देखाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिर यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाला समितीचे जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे, कार्याध्यक्ष मनोहर जाधव, उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस राहुल पगारे, खजिनदार विजय पवार तसेच संयोजक समितीचे संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, हरीश भडांगे, अमोल पगारे, शेखर भालेराव, सनी वाघ, आकाश भालेराव, संतोष पाटील, राम बाबा पठारे, नयना वाघ, संतोष कांबळे, किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे, राजाभाऊ वानखेडे, चंद्रकांत भालेराव, संजय भालेराव, रोहित निर्भवणे, विशाल घेगडमल, आकाश घुसळे, राजू पगारे, महेंद्र तायडे, महेंद्र साळवे, कैलास वानखेडे, बाळासाहेब जाधव, बौद्धाचार्य प्रवीण बागुल, सावदास भालेराव, प्रभाकर कांबळे, पी के गांगुर्डे, बाळासाहेब भालेराव, सचिन भालेराव, भीमचंद चंद्रमोरे, कुणाल कांबळे आदी उपस्थित होते। महिला आघाडीच्या माधुरी भोळे, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, विमलबाई तडवी, विमलबाई जाधव यांचाही कार्यक्रमात सहभाग होता। या देखाव्याचे संपूर्ण संकल्पना आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजिस्कर यांनी केले। सुमारे 32 बाय 32 फूट आकाराचा आणि तब्बल 45 फूट उंचीचा हा देखावा महूच्या ऐतिहासिक वास्तूचे प्रतिकात्मक दर्शन घडवतो। डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या देखाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। परंपरा आम्ही सामुदायिक सुरू केला। दिवंगत श्रीवाल असतील, दिलीपासून असतील, संजय वालपासून तर त्या परंपरा आपण रूढी परंपरा आपण चालू ठेवण्यासाठी त्याच्या ताकदीला आपण अभिमान आपल्या खेळाचा हा दुःशिष्टाची पौर्णिमा आहे, दुष्टाची जयंती आणि त्या आपण काही मुहूर्त वगैरे बघत नाही, पण त्या मंदिरामध्ये आपण हे सर्व कार्यक्रम उद्देशिकेचा वाचन करतोय, ध्वजारोहण करतोय, मार्पण करतोय। मला असं वाटतं याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं नियोजन दुसरं काही नाही। हे नियोजन करत असताना मी पूर्ण विनंती करणार की गट असतील आपल्या हातात ABCD असतील परंतु रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीचा भाग विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले एक बाप आहेत। त्या बापाच्या आम्ही लेकर आहोत, त्याच ताकदीला आम्हाला हा महोत्सव शिस्तीत संपन्न करायचा आहे। त्यासाठी आपण काय बदल असतील आपण ते कालावधी पडलाय, परंतु महापुरुषाच्या ह्या महोत्सवाला कोणत्या पद्धतीचा घालबूट करणार आहे याची आपण दक्षता घेणार आहोत। समजदार निर्माण केला त्यांच्यामध्ये तोच विश्वास, त्याच ताकदीला, त्याच हिमतीनं आपण करीत मला खात्री आहे, मला विश्वास है। शेर कभी बिकता नहीं, कुत्तों के बाजार में जो बिकता है वो टिकता नहीं। रिपब्लिकन दरबार में रिपब्लिकन कोणाला मान सन्मान राहील, कोणाला खुर्ची भेटणार नाही, कोणाला भाषण भेटणार नाही, कोणाला पुढे जागा भेटणार नाही, कोणाचं नाव येणार नाही, पण माफी अजिबात मागायची नाही, कारण हा माझ्या बापाचा गोष्ट आहे। बापाच्या करून झाले गेलेलं सर्व विसरून एका जीवाला एका ताकदीनं होय होय आम्ही रिपब्लिकन चळवळीचे नेतृत्व कार्यकर्ते समजतो। तुमचा आदर्श हा अशा पद्धतीनं हा जयंती आपण साजरा करता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये समितीनं कार्यकर्ते निवडली। रथ कोणाचा राहिला असेल उदीव ती पुढच्या वर्षी आपण करून टाकू, आता मात्र त्याच ताकदीनं त्याच हिमतीनं एका जीवनात एका सिद्धीनं आपण एक संघ असून एका वेळा घेण्याचे समजून आपण एकत्र राहावं, जयंती महोत्सव हा संपन्न करावा अशी अपेक्षा करतो। मला बोलवलं 129व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी बाबासाहेबांचे गुरुस्थानी असलेले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या जयंतीचा जो देखावा आहे भीमजन्मभूमी
या देशाचं लोकार्पण सोहळा हा त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झाला. या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी जांभुर्डे, कार्याध्यक्ष आदरणीय मनोहरजी जाधव साहेब, आमच्या गांगुर्डेताई, त्याचप्रमाणे गांगुर्डे, त्याचप्रमाणे आमचे किशोरजी पवार, विजय पवार, राहुल पगारे या सगळ्यांच्या कष्टाने, त्याचप्रमाणे संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये सुनील पवार, पवार, हरीसिंग लांगे, त्याचप्रमाणे रामभाऊ मठारे, संतोषजी कांबळे, सर्व समाज बांधवांच्या वतीनं याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झाला. या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी जांभुर्डे, कार्याध्यक्ष आदरणीय मनोहरजी जाधव साहेब, आमच्या गांगुर्डेताई, त्याचप्रमाणे गांगुर्डे, त्याचप्रमाणे आमचे किशोरजी पवार, विजय पवार, राहुल पगारे या सगळ्यांच्या कष्टाने, त्याचप्रमाणे संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये सुनील पवार, पवार, हरीसिंग लांगे, त्याचप्रमाणे रामभाऊ मठारे, संतोषजी कांबळे, त्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी आणि समाजाच्या सर्व त्या सगळ्या घटकांच्या वतीने या ठिकाणी या जयंतीला अत्यंत चांगला असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि निश्चितपणानं हे जयंतीचा जो कार्यकाल आहे आणि त्याचं लोकार्पण सोहळा हा त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झाला. या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी जांभुर्डे, कार्याध्यक्ष आदरणीय मनोहरजी जाधव साहेब, आमच्या गांगुर्डेताई, त्याचप्रमाणे गांगुर्डे, त्याचप्रमाणे आमचे किशोरजी पवार, विजय पवार, राहुल पगारे या सगळ्यांच्या कष्टाने, त्याचप्रमाणे संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये आज दिनांक 11 एप्रिल रोजी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तसेच आज जयंतीनिमित्त नाशिक रोड विश्वरत्न गौरव सावरकर शाहू जयंती उत्सव सन 2025 आज रोजी देखाव्याचं लोकार्पण झालेलं आहे. तसेच सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा. तसेच सर्वांनी नाशिक रोड जयंतीमध्ये सहभागी व्हावं ह्या शुभेच्छा देतो. मी जयंती अध्यक्ष अनिकेत राजेंद्र जांभुर्डे यांनी जय भीम, जय महाराष्ट्र. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले. इतके अधर्म, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महत्त्व आपल्या या ओळींमध्ये अधोरेखित केले करणारे खऱ्या अर्थानं या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198व्या जयंतीच्या निमित्तानं मी आणि माझ्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो, त्रिवार अभिवादन. आज विश्वरत्न, विश्वभूषण, विश्ववंदनीय आधुनिक भारताचे जनक, राष्ट्रनिर्माते, परमपूज्य महामानव भारतरत्न बहुजन नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 137व्या जयंतीच्या निमित्तानं
सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं ऐतिहासिक भीम जयंतीचा ऐतिहासिक देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज सर्व विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची जी काही परंपरा आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मांडलं, त्या राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती होती आणि त्याच जयंतीचा औचित्य साधून आजचा हा जो देखावा आहे त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आणि आजपासून जो देखावा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मऊ येथील, मध्य प्रदेश येथील भीम जन्मभूमी हा मऊ येथील जो त्या ठिकाणीचा जो काही देखावा आहे त्या देखाव्याच्या प्रतिकृतीचा खऱ्या अर्थानं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि आजपासून या शहरातील, या जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयायांसाठी, बहुजन समाजातील सर्व नागरिकांसाठी, धम्म उपासक, धम्म उपासिका या सर्वांसाठी दर्शनासाठी खुला झालेला आहे असे मी या ठिकाणी समितीच्या वतीनं जाहीर करतो. दुसरी महत्त्वाची बाब असा आहे की सालाबादाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 134वी जयंती मोठ्या धूमधडाक्यात, आनंदात, उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने करण्याचा समितीचा मानस आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता भीमकन्या बहुउद्देशीय महिला मंडळाच्या माध्यमातून रात्री 10 वाजता आज महिलांवर होणारे जे काही अत्याचार आहेत त्या अत्याचाराच्या निषेधार्थ म्हणा किंवा स्वसंरक्षणासाठी त्या स्वसंरक्षणाचे धडे म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स डिफेन्स आपण ज्याला म्हणतो ते धड्यांचं प्रात्यक्षिक आपण 13 एप्रिलच्या दिवशी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या ठिकाणी लेझिम पथक असेल आणि नृत्य आविष्कार आपल्या येथील गुणी कलावंत बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मानवंदना देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब, ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा किंवा स्त्री शिक्षणाचे दैवत किंवा शिक्षणाचं दैवत जनक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी समितीच्या माध्यमातून या विभागातील, या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 18 तास अभ्यास अभियान या उपक्रमाला आज सकाळी 6 वाजेपासून बौद्ध विहार आणि समाज मंदिर या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे. त्या उपक्रमामध्ये आज किमान 1000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि समितीला विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थानं त्यांनी सहभाग नोंदवला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की देशाचं हे जे काही संविधान आहे, जो हा पवित्र ग्रंथ आहे, या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं भारतीय संविधानाच्या प्रतीचं आपण या ठिकाणी या उद्देशिकेचं आज वाचन केलेलं आहे. आणि आज जे मंडळ या जयंती उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत, ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत, ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांचा आपण सन्मान करत आहोत, या सर्वांना या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं संविधानाची प्रत आणि संविधानाचं सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी सफेद भेट देणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, समितीच्या वतीनं अजून एक उपक्रम आम्ही या वर्षापासून हाती घेतलेला आहे की महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर आणि सेफ विंग्स या संस्थेच्या माध्यमातून आम्ही यावर्षी 100 गुणवंत, गरजू आणि गरीब जे गुणवंत विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे परंतु परिस्थिती नाही, अशा 100 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व आम्ही यावर्षी स्वीकारलेलं आहे. त्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी समितीने या वर्षापासून घेतलेली आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. आणि 14 एप्रिलला मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी या शहरातील जे चित्ररथ या ठिकाणी दाखल होणार आहेत, त्या चित्ररथांना विनंती केली की आपण आपल्या बापाच्या बापाला महाविद्वान या ठिकाणी आपल्या या आदर्श विचारांना आपण वंदन करत आहोत. मस्जिद पण शिस्तीत या जयंतीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहे आणि जास्तीत जास्त प्रबोधनात्मक पद्धतीने ही जयंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शाहू फुले, त्याचबरोबर संभाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत, तरुण पिढीपर्यंत कसे जातील असे प्रबोधनात्मक जर तुम्ही विचार जर त्या ठिकाणी मांडले तर त्या चित्ररथांना यावर्षी पोलीस आयुक्त आदरणीय संदीपजी कर्णिक यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक दिले जाणार आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. मी त्या निमित्तानं आदरणीय पोलीस आयुक्तांचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद समितीच्या वतीनं व्यक्त करतो. आणि सालाबादाप्रमाणे याही वर्षी 13 एप्रिल आणि 14 एप्रिल महामानवास वंदन केल्यानंतर दिनांक 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका मंजुषाताई शिंदे, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात फेम, मंजुषाताई शिंदे पुणे येथील यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम 15 एप्रिल रोजी या ठिकाणी समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे. 16 तारखेला दिनांक 16 एप्रिल रोजी हिंदवी पाटील लावणी समृद्धी यांचा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, दिनांक 17 एप्रिल रोजी नागपूर येथील उच्च विद्याभूषित, उच्च शिक्षित प्रबोधनकार, विद्रोही प्रबोधनकार विकास राजा गोसावी यांचा
बुद्ध व भीमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे आणि दिनांक 18 एप्रिल रोजी समारोपाचा कार्यक्रम आपण ज्या दिवशी करतो त्या महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका भीमकन्या कडूबाई खरात यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणजेच 13 एप्रिल ते 18 एप्रिलपर्यंत अनेक उपक्रम समितीच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या होत असलेल्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. जयंती अध्यक्ष सन्माननीय अनिकेत राजेंद्र गांगुर्डे असतील, त्याचबरोबर कार्याध्यक्ष मनोहर नाना जाधव असतील, त्याचबरोबर उपाध्यक्ष सुचिताताई गांगुर्डे, खजिनदार विजयजी पवार, सरचिटणीस राहुल पगारे, विजय पवार यांच्या वतीनं आणि सार्वजनिक समितीचे प्रमुख आमचे आधारस्तंभ संयोजक सन्माननीय संजयजी नाना भालेराव, सनी सुनील भाऊ वाघ, पवन भाऊ पवार, हरीश भाऊ भडांगे, शेखर भाऊ भालेराव, समीर भाई शेख, रामबाबा पठारे, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे चंद्रकांत भाई भालेराव, महेंद्रजी साळवे, बाळासाहेबजी जाधव, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे राजाभाऊ वानखेडे, आमच्या नैनाताई वाघ असतील, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे बाळासाहेबजी सोनवणे असतील, दिनेशजी दासवानी असतील, संतोषजी कांबळे, विलासरावजी गायकवाड, त्याचबरोबर अमोलजी पगारे साहेब आमचे जे युवा नेते आणि संयोजक समितीचे आहेत, संतोषजी पाटील असतील आणि खऱ्या अर्थानं आमचे भारतीय मती विना नीती गेली, विजय विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक. इतके